टाटा IPL 2024 मालिकेतील 53वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगला। शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल याची शाश्वती नसलेल्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कोणता संघ विजयी झाला, कोणते खेळाडू गेम चेंजर्स ठरले, तसेच या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण टाटा IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत विश्लेषण करणारे यूट्यूबवरील हे एकमेव चॅनल आहे। आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते। त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल। टाटा IPL 2024 मालिकेतील 53वा सामना धरमशाला येथील HPCA म्हणजे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या निसर्गाने वेढलेल्या मैदानावर पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात खेळविण्यात आला। या रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या बदल्यात 167 धावा केल्या। चेन्नईची फलंदाजी या सामन्यात विशेष चांगली झाली नाही। कर्णधार ऋतुराज गायकवाड 32 धावा काढून बाद झाले। डेरिल मिचेलने 30 धावा केल्या। मात्र रवींद्र जडेजाने 26 चेंडूत केलेल्या 43 धावांमुळे चेन्नईला निदान 150 धावांपेक्षा पुढे तरी जाता आले। चेन्नई सुपर किंग्सने 167 धावा करून पंजाब किंग्सला हा सामना जिंकण्यासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले। पंजाबच्या हर्षल पटेल आणि राहुल चहार यांना प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळाल्यामुळे या मैदानावर गोलंदाजांना विशेष साथ मिळेल असे वाटले, परंतु पंजाब किंग्सची सुरुवातही अडखळतच झाली। जॉनी बेअरस्टो 7 धावांवरच बाद झाले, तर रायली रुसो हे भरवशाचे फलंदाज आपलं खातेही खोलू शकले नाही। 9 धावांवर 2 गडी बाद झाल्यामुळे प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांच्यावर संघाची सर्व जबाबदारी आली। या दोघांनी 50 धावांची भागीदारीही केली, मात्र शशांक सिंह 27 धावांवर तर प्रभसिमरन सिंग 30 धावा काढून बाद झाले। येथूनच पंजाब किंग्सची घसरण सुरू झाली। पुढच्या 16 धावा जमविताना पंजाबचे 5 गडी बाद झाले। त्यामुळे पंजाबचा संघ जिंकणे अवघडच नाही तर अशक्य वाटू लागले। चेन्नईला हा सामना जिंकून देण्यात रवींद्र जडेजाचा सिंहाचा वाटा आहे। त्याने याच मैदानावर पहिल्या डावात 43 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना पंजाबचे 3 खंदे फलंदाजही बाद केले। त्यामुळे या सामन्याचे सामनावीर म्हणून रवींद्र जडेजाची निवड झाली। या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पंजाबने गतविजेत्या चेन्नईला 20 षटकात 9 बाद 167 धावात रोखलं खरं, परंतु फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पंजाबला विजयी परिस्थितीतून सामना गमवावा लागला। चेन्नईने पंजाबला 20 षटकात 9 बाद 139 धावांवर रोखत 28 धावांनी विजय मिळविला। या विजयामुळे चेन्नईने गुणतालिकेत 3ऱ्या स्थानी झेप घेतली असून पंजाब मात्र 8व्या स्थानावरच कायम आहे। थोडक्यात काय तर गोलंदाजांनी कमावले ते फलंदाजांनी गमावले अशी अवस्था झाली। याविषयी आपल्याला काय वाटते ते कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून अवश्य कळवा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार।